रात्री तुम्हाला छान झोप लागत नाहीये किंवा वाईट स्वप्न पडतायत, रात्री झोपायला गेल्यानंतर खूप सारे विचार मनामध्ये घोळत राहतात, मोबाईल स्क्रोल केल्याशिवाय झोप लागत नाही किंवा मग रात्री जाग चुकून आलीच तर पुन्हा झोप अजिबात लागत नाही, दुसऱ्या दिवशी डल वाटत राहतं, फ्रेश वाटत नाही, नकारात्मक वाटतं. या सगळ्या जर का गोष्टी तुम्हाला रिलेट करत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण यासाठी आपल्याला रात्रीचं आपलं बेड टाईम रुटीन फिक्स करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला छान झोप लागणार आहे, वाईट स्वप्न पडायची बंद होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सकारात्मक वाटणार आहे. तर हे 10 मिनिटाचं रुटीन काय असायला हवं, कशासाठी असायला हवं, हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यात आधी झोप का महत्त्वाची आहे हे समजून घ्या. आपली स्मृती दृढ करण्याचं काम जे आहे ना, हे कार्य मेंदू करत असतो आणि त्यासाठी आपल्याला झोप गरजेची आहे. दिवसभर जर आपल्याला सक्रिय राहायचं असेल तर आपल्या मेंदूला आणि शरीराला थोडी विश्रांतीची गरज असते, म्हणून झोप गरजेची आहे. शिवाय आपलं मानसिक स्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य जर का आपल्याला छान कार्यरत ठेवायचं असेल तर आपल्याला अर्थातच विश्रांतीची, शांत झोपेची गरज असते. म्हणूनच रात्रीची झोप ही सगळ्यात चांगली झोप अशी मानली जाते आणि रात्रीची झोप जेव्हा पूर्ण होत नाही त्यावेळेला आपलं पूर्ण दिवसभराचं रुटीन बिघडतं आणि म्हणूनच रात्रीच्या झोपेच्या बाबतीत आपण सतर्क असणं फार गरजेचं आहे. रुटीन काय असणार आहे हे मी स्वतः करते आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याआधी महत्त्वाच्या काही टिप्स आहेत त्या लक्षात घ्या. ते म्हणजे जेवण झाल्यानंतर 2 तासांनी झोपायचं कंपल्सरी. जेवल्या लगेच झोपायचं नाही, त्यामुळे आपलं डायजेशन छान होत नाही आणि आपल्याला रेस्टलेस फील होत राहतं, आपल्याला शांत झोप लागत नाही. हे महत्त्वाचं कारण असू शकतं. म्हणून जेवणाच्या आणि झोपेच्या मध्ये किमान 2 तासाचं तरी अंतर हे असायलाच हवं. नंबर 2 टिप ते म्हणजे दिवसभरात पाणी पिणं आवश्यकच आहे, पण संध्याकाळी जेवणानंतर अजिबात भरपूर पाणी प्यायचं नाही. छान झोप जर तुम्हाला यावी असं वाटत असेल ना तर एक छोटासा उपाय आहे, ते म्हणजे हळदीचं दूध प्यायचं. तुम्हाला माहितीच आहे, पण या हळदीच्या दुधामध्ये थोडंसं जायफळ पावडर आहे ना, ती तुम्ही टाकलीत तरीसुद्धा तुम्हाला खूप छान झोप येईल. आणि हे हळदीचं दूध आहे, हे फक्त हळद वरतून न टाकता छान उकळवून घ्यायचं दूध आणि मग ते दूध प्यायचं. त्यांनीसुद्धा खूप छान झोप लागते, स्किन खूप छान होते. आणि पी हळद हो गोरी हे जर तुम्ही ऐकलं असेल तर खरोखर तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुमचा चेहरा असा छान उजळत चाललेला आहे. नंबर 4 ते म्हणजे आपण सिस्टीम क्लोज ही ट्रिक वापरली पाहिजे. मी मध्यंतरी डोपामिन डिटॉक्स नावाचं जे पुस्तक वाचलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सिस्टीम क्लोज अशा पद्धतीची एक ट्रिक आहे जी तुम्ही करा. म्हणजे काय थोडक्यात की आपण स्क्रीन बघायचा नाही, मोबाईल बघायचा नाही, टी व्ही लॅपटॉप बघायचा नाही, कुठलीही महत्त्वाची स्क्रीनवरची कामं असतील, एंटरटेनमेंट असेल ती पूर्णतः झोपण्याआधी बंद करायची. आणि म्हणूनच हे 10-15 मिनिटाचं जे रुटीन मी तुम्हाला आता सांगणार आहे ते 10-15 मिनिटाचं रुटीन आपोआप तुम्हाला मोबाईल बाजूला ठेवायला मदत करेल, कारण आपलं एक रुटीनच होणार आहे. तर सिस्टीम क्लोज नावाची ही जी ट्रिक आहे ती समजून घेणं फार गरजेचं आहे आणि ती समजून घेतल्यानंतर इम्प्लिमेंट करणं, तसं वागणं फार गरजेचं आहे. आता आपण रुटीनकडे वळूया. तर या 10 मिनिटाच्या सवयीमुळे खूप फायदे होणार आहेत. आज मी एका ॲडचं शूटिंग करून आल्यामुळे इथे मेकअप काढतेय. तसंच तुम्ही रात्रीचं स्किन केअर रुटीन सुद्धा यामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे, कारण ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला भाग पाडेल. सगळ्यात आधी आपण क्लिन्झिंग करून घेतो. चेहऱ्याचं छान क्लिन्झिंग करताना 2 वेळा तरी ते झालं पाहिजे, याकडे लक्ष द्यायचं. सेटाफिलनं मी इथं क्लिन्झिंग केलं, त्यानंतर फेस वॉशनं सुद्धा मी क्लिन्झिंग केलेलं आहे आणि त्याआधी वेट टिश्यूनं मी माझा सगळा मेकअप काढला होता. हे फॉरेवर यंग अंडर आय क्रीम आहे. प्रो इन्थोसायडीन, पेप्टाइड आणि पायथोल या इन्ग्रेडियंट्सपासून हे बनवलेलं आहे. त्यानंतर यामध्ये ग्रीन टी आहे, बिडेन पिलोसा आहे. यामुळे फाईन लाईन्स आणि रिंकल्स निघून जातात, काळी वर्तुळं कमी होतात, पफीनेस जातो, फर्मनेस येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याचं टेक्स्चर जे आहे हे अगदी सिल्की, स्मूथ आणि लाईट वेट आहे. असं हे छानसं आय क्रीम मी आता लावलं आणि आता त्यावर मी मॉइश्चरायझर लावते. तुम्हाला माहिती आहे क्युअर स्किनचं हे जे मॉइश्चरायझर आहे
हे मी लावलेलं आहे. हे बायोक्युअलचं सिरम आहे जे आर्बटीन आणि व्हायटॅमिन सी सारख्या घटकांनी नॅचरल सोर्समधून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि म्हणून हे खूप इफेक्टिव्ह आहे. याचं टेक्स्चर जे आहे हे नॉनस्टिकी जेल आहे आणि पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट्स असतील तर त्यासाठी हे अतिशय उत्तम असं क्रीम आहे. मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे इव्हन स्किन होण्यासाठी मदत करतं असं हे बायोक्युअलचं स्पॉटलेस सिरम जे आहे ते मी आता याच्यानंतर लावलेलं आहे. रात्री झोपताना स्ट्रेचिंग मस्ट आहे. 3 आसनं आहेत, ती आसनं तुम्ही करू शकता. पवनमुक्तासन करायचं आहे, यामुळे आपलं डायजेशन चांगलं व्हायला मदत होते. चाइल्ड पोज करायची आहे, पोटावर झोपायचं आहे, पाय दुमडून घ्यायचे आहेत. लास्ट जे आसन आहे ते बटरफ्लाय पोज करणार आहोत. यांनी तुमचे मसल्स रिलॅक्स व्हायला मदत होईल आणि ही जी आसनं आहेत यामुळे इतकं छान स्ट्रेचिंग होतं आणि स्ट्रेचिंग झाल्यामुळे तुमच्या मसल्सला खूप छान रिलॅक्सेशन मिळतं आणि मग छान झोप लागायला मदत होते. आता यानंतर छान मांडी घालून बसायचं आहे. इथे आपण थोडा वेळ मेडिटेशन करणार आहोत. तुम्हाला जर पसायदान पॉसिबल असेल तर किंवा कुठलाही तुम्हाला जो कुठला श्लोक आवडत असेल तो श्लोक तुम्ही लावू शकता किंवा डोळे बंद करून म्हणू शकता. आपल्या 2 भुवयांच्या मध्ये जे भ्रूमध्य आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर डोळ्यासमोर एखादी मूर्ती ती आणण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ श्वासोच्छ्वासाकडे असंच लक्ष केंद्रित केल्यानंतर तुमचं मन शांत व्हायला मदत होईल. अशा वेळेला खरं तर खूप विचारांचं वादळ जोरजोरात सुरू होतं, पण तरीही श्वासोच्छ्वासाकडे लक्ष दिलं तर बऱ्यापैकी आपलं मन हे ताब्यात यायला मदत होते. हे अगदी तुम्हाला एका दिवसात जमणार नाही, यासाठी तुम्हाला किमान महिन्याभराची तरी प्रॅक्टिस असायला हवी. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. छोटीशी ही ट्रिक 10 मिनिटाचं छोटंसं हे जे नाईट रुटीन आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.